हेलो एवरीवन, हाय। अभ्यास बोलणार आहे अंगावर यायची एकदम रेड कलर हे आहे का 4 वॉमिटिंग. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस, गुरुवार. कामगार दिवसामुळे 1 मेला सुट्टी असते. ह्या संधीचा फायदा घेऊन शुक्रवारची सुट्टी घातलेली आहे. तर हा झाला लॉंग विकेंड. ओके, मी आलेलो आहे कोलथारे बीचला. कोलथारे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये आहे. 220 किलोमीटर दूर पुण्याहून. 5.5-6 तासाचा रन आहे, डिपेंडिंग अपॉन तुम्ही किती फास्ट आणि किती घाट भरपूर आहेत. ओके, त्याच्यामुळे आम्ही खूप आरामात आलेलो आहे इथे. बाय द वे, आम्ही आता थांबलेलो आहे साई कृपा होमस्टे. ओके, इथून बीच आहे 1.3 किलोमीटर दूर. आम्ही खूप बघितले जवळपास आम्हाला एखादा होमस्टे भेटावं, पण लॉंग विकेंड असल्यामुळे एकही होमस्टे अवेलेबल नाही आहे. बट हा आम्हाला मिळाला, पण हा पण वाईट नाही आहे, खूप छान आहे. ओके, मी तुम्हाला रूम टूर पण देऊन देणार की कसं आहे रूम्स वगैरे. ओके, वर किचन आहे आणि डायनिंगमध्ये पण रूम्स आहेत ना, 2 रूम 1 हॉल. द सेम वे आपल्याकडे जसं खाली आहेत त्या प्रकारेच ही मधलं जे दिसतं इथे त्या सेम रूम्स आहेत. ओके, 2 रूम्स आणि 1 हॉल, मोठा हॉल आहे. ओके, आणि वरती किचन आणि डायनिंग छान. आणि हे बघा इथे लागला आहे हापूस. ओके, आणि क्लोज आहे बघा हापूस आंबा रत्नागिरीचं. सगळी आंब्याची झाडं आहेत इथे, सगळी ही आंब्याची झाडं. इकडे पण आंबा लागला बघा वरती तिथे. हा आहे आमचा हॉल आणि इथे आहे बेडरूम. ओके, आणि ही दुसरी बेडरूम. इथे मी थांबलेलो आहे कोणासोबत? अदव्यसोबत. हां, आणि इथे थांबलेला आहे हर्षल आणि शुभ्रा. ओके, इकडे मी, अदव्य आणि विशाखा आहे. आणि गुड, म्हणजे छान आहे, असं वाईट नाही आहे काहीच. तुम्ही एसी रूम्स आहेत. ओके, आणि नॉन एसी रूम्स आहेत. ह्या सगळ्या एसी रूम्स आहेत. ओके, तर रूम्स छान आहेत, वॉशरूमसुद्धा छान आहे. ओव्हरऑल बेस्ट प्लेस. कोलथारे बीच कमी माहिती असलेला बीच आहे. खूप कोल- कमी, म्हणजे फार लोकांना अजून माहिती नाही आहे कोलथारे बीच बद्दल. तर Exactly. पब्लिक फार कमी असेल, पण तरी जेवढ्या लोकांना माहिती आहे तर समुद्र किनाऱ्यावरचे सगळे होमस्टेज फुल होते. येस, मग आम्हाला हा एक मिळाला आहे 1-1.25 किलोमीटरवरचा. येस. छान आहे. सो ठीक आहे, बाहेर निघणार तेव्हा दाखवू तुम्हाला आम्ही कुठे कुठे फिरतो आहे. ओके, चला मित्रांनो, हे बघा वरती किचन आणि डायनिंग छान मस्त हवेशीर बसून नाश्ता, जेवण, डिनर. आणि इथून तुम्हाला दिसणार भारी व्ह्यू, द बीच. भारी लोकेशन आहे, भारी लोकेशन. सगळीकडे ना तुम्हाला फक्त आंब्याची झाडं. आणि आम्ही ज्या वेळेवर इथे आलो आहे आंबे आहेत झाडांना. हे दव्या, तू काय करणार आहे? अभ्यास करणार आहे तू? आता इथे जेवायला आला की अभ्यास करायला आला? जेवी नाही करणार, अभ्यास करणार आहे म्हणताय. आम्ही लंच करतो आहे. सोलकढी, चिकन करी, राईस, तांदळाची भाकरी, आणि या दोघींनी घेतला आहे व्हेज मेथीची भाजी. आणि आमचं चिकन सुका पण येतो आता. टेस्ट छान आहे बघा आता. हां, ये दव्या, हां दे, हां घे दे, और दे. अरे वा 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 वा. हॅलो गाईज, वेलकम टू अवर ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हाय करून दे सगळ्यांना. हॅलो एव्हरीवन, हाय. लंच झालेलं आहे 3:30 वाजता. आता वाजले आहेत दुपारचे 5. आम्ही आता निघतो आहे. इथे जवळच नदी आहे म्हणाले का? हां, नदी आहे, जास्त पाणी नाही तिथे. तर त्या नदीमध्ये
ओके, थोडा वेळ तिथे एन्जॉय करू आणि मग तिथून आम्ही जाणार आहे बीचवर. काजू, या दोघी लागल्या काजू बघायला. आता वेळेला दाखव. बघ खाली काजू पडला आहे. शुभ्र काजू वेचताना. चला विशू, मगाशी आपण इथे आलो तर आंबे होते ना, बघ तोडले त्या लोकांनी. कोणी? बघ तोडले त्या लोकांनी. सिरियसली? हो हो, इथे खूप मोठा आंबा होता एक. गाड्या लावल्या होत्या ना तिथे, तोडले त्यांनी. गाडीमधूनच तोडले त्यांनी. बघ आपण एवढ्या नाही तोडले बघ. पण जांदो 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 गाड्या. पंचनदी पार्क. चल या दव्या. ही बघा पंचनदी रिव्हर. पंच नदी नदी पंचनदी नदी. अवी त्याला घे. ये दव्या, ये माझ्याकडे ये. इथून ये, इथून ये, इथून ये, इथून ये, इकडून. अच्छा, पाण्याची एक बॉटल. हो, जास्त पाणी नाही आहे इथे, तू जाऊ शकतो. आमच्यासोबत कोणीतरी आहे, सोबती. हा, आपल्यासोबत कोणीतरी सोबती आहे मग नदीमध्ये. ती गाईड करते, आमची गाईड आहे. आमची गाईड न्याव न्याव करायला चालली आहे ती. अदव्या, म्हैस कुठे चालली आहे ती? न्याव न्याव करायला. पाणी स्थिर आहे, वाहत नाही आहे. हा, हे इथे हे केलंय, ब्लॉक केलंय. का बरं ब्लॉक केलं? मशीनसाठी. अच्छा, मशीनसाठी. मशीन बसायला पाणी नाही ना दुसरं. हा हा हा. ह्या नदीशिवाय नदी नाही दुसरी. अच्छा, ओके, त्यामुळे. कपडे धुवायला पण येतात का मग? हा हा. मजा घेत आहे. ती बघ, कशी झोपी झोपी झाली. अरे ती बघ कशी गेली. बफेलो बफेलो बफे घेत आहे. अंगावर यायची. तिला जाऊ दे पाण्यामध्ये. बस. तिची इच्छा नाही आज आंघोळ करायची. तुम्ही जबरदस्ती करताय तिला आज. तिची इच्छा नाही आहे. हो. तिकडे अभी थोडं दगड लावून ठेवले. जाऊया का त्या साईडला? हा, तिथं चला पण पाणी स्वच्छ आहे. चला तिकडे जाऊन येऊ. तिथे पाणी ओके ओके, हो काय. चला मग आम्ही इथून वरतून इथलं बघितलं, मग आम्हाला वाटलं की चांगलं वाटत. चला तिकडे जाऊन बघू. तिथं कसं गाळ उठतो. यांचा मी टाइम आहे ना आता मशीनचा. मी टाइम. आपल्या पहिल्या दमनवाल्या ट्रिपचे असेच फोटो आहेत ना, हो समोरून घेतलेत. यार, ती ट्रिप होती ना आमची, ती यादगार होती, यादगार. तेवढी अवकाली होती ना ती ट्रिप. म्हणजे त्यानंतर आम्ही ट्राय केलं तशा होणार, पण त्या नाही होत, म्हणजे झाल्या, बट त्या ती लेवलच्या नाही झाल्या. त्या लेवलच्या जे मध्ये जी फर्स्ट होती ना. वा, इकडे पाणी थोडं स्वच्छ आहे म्हणाला, आणि तिकडे म्हशी आंघोळ करत होत्या. इट्स बेटर. थोडं अदव्य पाण्यामध्ये जाणार आहे, तर इकडे जाऊ. काय आहे तरी? नाही तो आलू बुखारा. नाही नाही, आलू बुखारा नाही आहे. नाही नाही नाही, आलू बुखारा नाही. थांब. काहीतरी एकदम रेड कलर. हे आहे का? हे कोलम आहे. कोकम. कोकम. कोकम आहे ना. दाखव 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 शुभ्रा. हे बघा, इथे कोकमचं झाड आहे. बघ किती सारे कोकम लागले, लाल लाल कोकम. सगळं खाली पडलेलं आहे. आपण बीच बघायला आलो ना. बीच नाही रे, ही नदी किनार आहे. नाही नाही, पण आपण आलो कशासाठी आज? हो, कोलथरे बीच. कोलथरे बीच बघायला. आणि हा पापा, पण आम्ही सर्वात आधी आलो आहे नदी बघायला. नदी बघायला. पंचनदी नदी बघायला. पंचनदी रिव्हर. झरणा वाहत आहे बघ तिथे. कुठे झरणा? झरणा कुठे झरणा आहे रे? तो काय झरणा आहे तिथून? काय झरणा? वॉटरफॉल. मिनी वॉटरफॉल. मिनी वॉटरफॉल. हे इथे पण आहे का कोकम? चप 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 चप. काय? फणस. फोटो किंवा हे बघा, फणस वरतीपर्यंत. चला, किती फणस लागले? हे काय म्हणताय? नरवकर दल्ली समुद्राकडे. ओके, आपल्याला इथून राईड जायचं आहे. आम्ही गाडी लावली आहे इथून.
तिकडे. ओके, आणि इथून आय थिंक 500 मीटर इथून आपला बीच आहे. तर बाय बाय का आता जावं लागणार. आता वेळ झोपला गाडीमध्ये येताना 10 मिनटं अगोदर. याला थोडंसं याची थोडीशी झोप झाली की याला उठवणार मग. ओके, हे बघा तुम्हाला ना इकडे घरोघरी ना अशा पाट्या मिळणार. हापूस आंबा यांच्याकडे ना घरी पिकवलेला हापूस आंबा असणार रत्नागिरीचा बागेतला. तर आम्ही जाताना घेऊ. अस्सल हापूस आंबा. किती जुनं घर आहे का? 1902 बांधलेलं आहे. हे लाकडी बांधकाम, सागवान. खूप सुंदर, खूपच सुंदर. त्यांच्याकडे पण 1902चं घर आहे बांधकाम. भारी. त्या आजोबांच्या आजोबांनी बांधलं. आजोबांच्या आजोबांनी. वा. आणि सागवान लाकूड यूज केला गेला. सुपारीची बाग आणि त्यासोबत नारळाची बाग. आणि इथून तुम्हाला आता पुढे दिसणार समुद्र किनारा. भारी. हो 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 हो, सुंदर. आम्ही आलेलो आहे कोलथारे बीचला. ओके, 5.5 तासाचा प्रवास. बरोबर. 5.5 तासाचा प्रवास, 4 वॉमिटिंग त्यानंतर. आपल्यासोबत आली होती कुत्रा. हा कुत्रा. ती बोट गेली आहेत ना बघ. काही गर्दी नाही. लिमिटेड लोक. लिमिटेड पण नाही म्हणणार. बघा 1 2 3 4 फॅमिली. आम्हाला बघून फक्त 5 फॅमिली आहे इथे. आता काय झालं धम्मम. बघा दव्य समुद्रातून आता खेळून आलेला आहे. याचे पाय बघा, याचे पाय बघा गदडूचे. ए नंगू बाबा, हो कप्पे कुठे गेले तुझे? तुझे कप्पे कुठे गेले? इथे गेले, इथे ठेवले. Toma, toma, toma,